सुमित पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित. पहिल्या चेंडूवरती धावबाद ठरला जातोय तो मकरंद. यावेळेस मात्र थोडासा मायुषी मध्ये हा चिन्मय राजे संघ. मोठा धक्का म्हणावा लागेल तो मकरंद याच्या रूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो विश्वनाथ. सुमित पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस मात्र चेंडूला भिरकवलाय हवेमध्ये. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ती चूक पुन्हा मागील सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली होती या दोन्ही सलामीवीरांकडून. तशाच प्रकारची कामगिरी या फायनलच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. 0 या धावसंख्येवरती परतावं लागलं होतं ते मकरंद याला. यावेळेस मात्र एका धावेवरती माघारी परतावं लागतंय ते विश्वनाथ याला. फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा काही उठवू शकला नाही तो विश्वनाथ. सलामीची जोडी माघारी परतताना यावेळेस दोन्ही फलंदाज नवीन फलंदाज दोन्ही मैदानाचा ताबा घेताना ते पाहताना दिसत आहे. अनिकेत आणि अभिषेक ही जोडी यावेळेस मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. सुमित यावेळेस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती सुमित याने. दुसऱ्या चेंडूवरती देखील गडी बाद पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र एक धाव वसूल केली जाते चिन्मय राजे या संघाकडून. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 2 गडी बाद 2 धावा. संघ यावेळेस काहीसा अडचणीमध्ये सापडतोय. यावेळेस पुन्हा खूपच स्वैर मारा पाहायला मिळतोय तो. पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज सुमित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातो या क्षेत्ररक्षकाला भेदून 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 धावांची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत लाईनमन धावसंख्या होते ते आतापर्यंत 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. मागील सामन्यामध्ये देखील मकरंद आणि विश्वनाथ ही सलामीची जोडी माघारी परतली असताना देखील या संघाने सामन्याला एक वेगळ्या पद्धतीने कलाटणी दिली होती. तशाच पद्धतीचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा. सुमितचा हा निर्धावाचा चेंडू धावबाद करण्याची एक संधी होती परंतु कुठलीच जोखीम येथे पत्करली जात नाही या दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा सुमित चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस मात्र युवा गोलंदाज धारदार अशी गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय. 3रा धक्का मिळतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र अभिषेक माघारी परततोय. मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु संघ यावेळेस काहीसा अडचणीमध्ये सापडतोय. नवीन फलंदाज येथे जातोय सर्वेश. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते सर्वेश याच्याकडून. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये या फलंदाजाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळेस मात्र या फलंदाजाला येते का
हिरो ठरण्याची संधी असेल. अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक घेऊन येतोय तो संतोष. पाहूया कशा प्रकारची व्यूहरचना रचली जाते या दोन्ही फलंदाजांसाठी. या गोलंदाजाकडे देखील तितकाच एक मोठा अनुभव असेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. यावेळेस मात्र चेंडू फेकला गेलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव देखील पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव देखील येथे पूर्ण केली जाते. चेंडू खाली आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय. एकूण 2 धावा येथे वसूल केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत 3 गडी बाद 9 धावा. पुन्हा एकदा संतोष. आणि यावेळेस मात्र आपल्या स्वतःच्याच गोलंदाजीवरती एक सोपा झेल टिपला जातोय तो अनिकेत याचा. यावेळेस मात्र संघ काहीसा गडबडलेल्या अवस्थेमध्ये खूपच बिकट परिस्थिती येथे पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये हा संघ आतापर्यंत एक सामना देखील हरलेला नाहीये. तोच चिन्मय राजे संघ यावेळेस मात्र गडबडलेल्या अवस्थेमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये काहीशा गडबडलेल्या अवस्थेमध्ये. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने. ओके नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण रे? सागर. यावेळेस मात्र नवीन फलंदाज सागर. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय चेंडू. एक धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. दुसरं षटक घेऊन आलाय तो संतोष. हा संघ देखील अपराजित. दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिलेले. पाहूया कुठचा संघ फायनलच्या सामन्यामध्ये कुठच्या संघावरती हावी ठरतो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि अंतिम चषकावरती कुठचा संघ आपलं नाव कोरलं जात आहे. मैदानामध्ये जोरदार जल्लोष पाहायला मिळतोय. टायगर एक था टायगर, ब्लॅक टायगर माघारी परतताना. पुन्हा एकदा संतोष बॉलिंग मार्क वरती सज्ज. नो बॉल. हो वाईड आहे. 30 झाले तर हे बिल्डिंग करणारे हरणार. वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेचं देखील या सामन्यासाठी महत्व ठरू शकतं. संतोषाचा पुढील चेंडू सामना करतोय तो सागर. यावेळेस मात्र मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. यावेळेस मात्र जल्लोष पाहायला मिळतोय तो चिन्मय राजे या संघाकडून. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ या सामन्यातील या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस मात्र युवा खेळाडू देखील आपला दमखम या फायनल या सामन्यामध्ये दाखवताना प्रत्येक फलंदाज आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना संघ थोडासा अडचणीत आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू एक धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. ती सागर याच्याकडून 2 षटकांचा खेळ येथे समाप्त होतोय. धाव संख्या होती ती आतापर्यंत 17. 4 गडी बाद 17 धावा बनवल्या गेल्या आहेत 17. 4 गडी बाद 17. पाहूया तिसरं षटक सार्थक 11 या संघाकडून कुठचा संघ कुठचा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय ते पाहायचंय.
सत्यवान बरोबर ना रे. छोटा पॅकेट बडा धमाका. नवीन गोलंदाज सत्यवान लेक्साच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. पाहूया दुसरी धाव पूर्ण केली का जाते ते पाहायचं. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. आणि फलंदाज बाद. पंचांनी बोट हवेमध्ये केलाय. यावेळेस मात्र नवीन फलंदाज राजेश अष्टपैलू असा हा खेळाडू. या खेळाडूला मात्र या सामन्यामध्ये एक भरीव अशी कामगिरी करावी लागेल. चमकदार कामगिरी करावी लागेल. या चेंडूवरती मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागलं होतं ते या दोन्ही फलंदाजांना. परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद होऊन परतावं लागतंय ते सर्वेश याला. नवीन फलंदाज राजेश सामना करेल यावेळेस सागर सत्यवान याचा. पाहूया कशा प्रकारचा चेंडू फेकला जातोय सत्यवान याच्याकडून. यावेळेस चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होतो का ते. झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण दाद दिली जाईल त्याच्या या कामगिरीसाठी. निश्चितच झेल टिपण्याचा त्याचा एक प्रयत्न होता परंतु चेंडू थोडा त्याच्या मागे पडला जातोय. परंतु 2 धावा तो रोखू शकत नाही. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या 2 ने वाढते. पुढील चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज सत्यवान. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅट हवेमध्ये भिरकावली गेली सागर याच्याकडून. पण बॅट आणि बॉल याचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. कुठलीच धाव मिळत नाही. धावसंख्येमध्ये आपल्याला फेरबदल पाहताना मिळत नाही. पुन्हा एकदा सत्यवान. यावेळेस मात्र चेंडू टोलवला जातोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. अचूक झेल टिपला जातोय त्याच्याकडून. कितवा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या होते 6 गडी बाद 20 धावा. या अंतिम सामन्यामध्ये मात्र प्रत्येक खेळाडूला एक संधी दिली जाते. चिन्मय राजे या संघाकडून फलंदाजीसाठी आतापर्यंतच्या झालेल्या उर्वरित सामन्यांमध्ये सलामीवीर मैदानामध्ये टिकून अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु अंतिम सामन्यामध्ये अंतिम प्रत्येक खेळाडूला येथे फलंदाजीसाठी पाचारणं. यावेळेस मात्र या चेंडूवरती क्लीन बोल्ड होतोय तो कोण रे. सौरभ गौरव. 7वा धक्का पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातोय. माझ्यामध्ये पूर्ण सर्व संघ हा या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. यावेळेस अपराजित राहिलेला बॅट्समनचं नाव काय. निखिल. नवीन फलंदाज निखिल मैदानामध्ये. सत्यवान हॅट्रिक करण्याची एक संधी असेल आणि यावेळेस मात्र हॅट्रिकची संधी. आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक येथे पाहायला मिळते. अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक पाहायला मिळते आणि या हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो सत्यवान. आणि या स्पर्धेमध्ये एक अजिंक्य शेठ धुंदोर यांच्याकडून एक सलग 3 चेंडूंवरती 3 विकेट घेणाऱ्याला 300 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्या बक्षिसाचा मानकरी ठरतोय तो सत्यवान. धावसंख्या होते ते आतापर्यंत 8 गडी बाद परेश. आणि आता मात्र हा संघ ऑलआउटच्या दिशेने झुकताना नवीन गोलंदाज येतोय राहुल. पाहूया कशा प्रकारचे षटक फेकलं जात आहे या राहुल याच्या माध्यमातून.
यावेळेस मात्र चेंडू भिरकावला जातोय, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. या चेंडूवरती मात्र दिमाखदार भव्य दिव्य असा हा षटकार पाहायला मिळतोय तो राजेश याच्या बॅट मधून. अष्टपैलू असा हा खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आपला दमखम दाखवताना. पुन्हा एकदा पाहूया पंच कोणता निर्णय कळवला जातोय. निर्धाव फेकलेला चेंडू, या चेंडूवरती मात्र कुठलीच धाव आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, राहुल्याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आकुडे टप्प्याचा चेंडू होता, झेल बाद होतोय. यश जित होतोय. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू, अतिशय निर्णायक क्षणी येते. नो चेंडू पंचांनी घोषित केला गेलाय. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. या जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते पाहायचंय. राजेश याच्याकडून निर्णायक क्षणी, मोक्याच्या क्षणी सामन्याला कलाटणी देणारे हे उर्वरित चेंडू असू शकतात. या उर्वरित चेंडूंचा समाचार कशा प्रकारे पाहायला मिळतोय तो राजेश याच्याकडून. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. यापुढील चेंडू असेल फ्री हिट पंच घोषित करताना सांगितलं. यावेळेस मात्र पंचांनी कसा पण फ्रीट आहे ना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला यष्टीची पुन्हा एकदा डॉट चेंडू येथे फेकला जातोय. यावेळेस मात्र समजलं. यावेळेस मात्र चिन्मय राजे या संघाचा संघ नायक आपल्या या खेळाडूला काहीसा दम भरताना ते पाहायला मिळतंय. टप्पा घेऊन मारण्यासाठी सांगतोय, परंतु राजू पाहूया कशा प्रकारचा चेंडू टोलवतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पद्धतीने फेकला जातोय. यावेळेस मात्र मागील चेंडूवरती 2 जीवदान पाहायला मिळाली होती ती राजेश याला. यावेळेस मात्र कुठचाच फटका खेळण्याची संधी दिली जात नाही ती राहुल याच्याकडून. किती बॉल आहे? अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातो. लेग साईडच्या दिशेने 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील किती झाले? ते 2 बॉल फुकट गेले. एका चेंडूचा खेळ येते बाकी. पाहूया या एका चेंडूवरती किती धावा वसूल केल्या जात आहेत राजेश याच्याकडून. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं ज्या 2 जीवदानांचा फायदा यावेळेस पुरेपूर फायदा उठवला जातोय तो राजेश याच्याकडून. चेंडू घालला जातोय सीमारेषा पार. धावसंख्या होते ती 35. धावसंख्या होते ती आतापर्यंत 35. किती विकेट? 8 गडी बाद. धावसंख्या होते ती 35. जबरदस्त असं प्रदर्शन पाहायला मिळालं तर चिन्मय राजे या संघाकडून. प्रत्येक षटकामध्ये या संघाकडून आपल्याला पडझड या संघाची पाहायला मिळत होती, परंतु तितकाच धक्क्यांवर धक्के घेऊन सुद्धा हा संघ एक 35 धाव संख्या उभारण्यात यशस्वी ठरतोय. अजिंक्यला कर फोन कर. 700 रुपये. अजिंक्यला सांग. अजिंक्यला फोन करतो. 700 पाठव गेल तो फायनलला गेल तर मला पाहुणा येतो कोण आहे.
ओ पाटील काय तू अजिंक्य शेट आलेत काय? इतक्या वर्षात पहिल्यांदा पुढे पाहुणे आहेत ना पकडला ते एकदम पुढे गेला ना तो पकडला जात पाहुणे आहेत काय? हो ते अजिंक्य शेट 700 रुपये घेतात त्यांच्याकडून बक्षीस आहे त्यांनी लावलेलं. कुठे अजिंक्य? तुम्ही फोन करा आम्हाला व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवलं होतं डिक्लेअर केलं नाहीतर ते आमच्याकडे सुपूर्द करा. सचिन भाऊ इतक्या वर्षात पहिल्यांदा बॉल पुढे पकडलास एवढी काही एकदम पुढे गेला होता. पकडलास ना डिक्लेअर करू ना मग नो काय तो सांगाय नको तसं काय पब्लिक ग्राउंड कळायला पाहिजे ना ग्राउंडवर काय चाललं. यावेळेस मात्र धावसंख्या बनवली जाते ती 35. 8 गडी बाद 35. प्रथम फलंदाजी करताना चिन्मय राजे या संघाकडून 35 धावा बनवल्या जात आहेत. विजयासाठी 36 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये रुपेश आणि आता बघ टोपीवाला की इनरवाला कोण आहे बघ. दोघे पण टोपी घालून आहे. इनरवाला कोण आहे रे? ए इनरवाला कोण आहे तो? स्ट्राईकला आहे तो रुपेश ना. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला येतो रुपेश, नॉन स्ट्राईकला येतो प्रदीप. पहिलं शतक घेऊन येतो तो अभिषेक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अभिषेक याच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होते. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते प्रफुल्ल साळवे आणि पराग वारेकर. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवला होता चेंडू. हॅलो बक्षीस तुझं एक जिंकला आहे प्लेयर. ओके ओके धन्यवाद. 600 रुपये. 300 600 रुपये. अरे डॉट बॉल गेले. 3 डॉट बॉल 3 विकेट. 3 डॉट बॉल 3 विकेट. 3 डॉट बॉल गेले म्हणजे त्या 3 विकेट आल्या. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डाचळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि या चालू सामन्यामध्ये पाहूया कुठचा संघ इतिहास घडवतोय ते आपल्याला पाहायचं आहे. आणि यावेळेस मात्र थोडीशी दुखापत येते पाहायला मिळते या फलंदाजाला. थोडस फलंदाजाकडे देखील लक्ष द्यायचं आहे. सामना थोडस थांबवायचं आहे. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तशाच प्रकारचा हा सामना देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अभिषेक पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पाहूया कशा प्रकारचा चेंडू त्याच्याकडून फेकला जातोय. यावेळेस मात्र थोडासा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, थोडासा बाउन्स चेंडू होतोय. अतिरिक्त स्वरूपात एक धाव या गोलंदाजाला एक पहिली ताकीद दिली जाते 1 बाउन्स याची. पुढील चेंडू अभिषेकाचा पुन्हा एकदा खुडे टप्प्याचा चेंडू हवेमध्ये बॅट फिरकवली जाते या फलंदाजाकडून, परंतु यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. निश्चितच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये अभिषेक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अभिषेक सामना करतोय तो. यावेळेस मात्र जखडून ठेवलं जात आहे. धावबाद करण्याचा एक संधी दिली जाते, परंतु यष्टीरक्षकाकडून चेंडू अडवला जातोय. कुठलीच चूक पाहायला मिळत नाहीये.
रोमांचक असा हा चालू असलेला फायनलचा थरार आपल्याला पाहताना येथे उपस्थित सर्व प्रेक्षक खरं ते प्रीमियर लीग पर्व पहिले यावेळेस मात्र चेंडूला हलक्या पद्धतीने एक धाव देखील इथे पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते रुपेशाला. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला जातोय. पंच घोषित करतायत. धावसंख्या होते ती बिनबाद 4 धावा. विजयासाठी उद्दिष्ट ठेवले ते 36 धावांचं. दुसरं षटक घेऊन येतो तो निखिल. पाहूया कशा प्रकारचा गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पंचांच्या उजवीकडून डावीकडून मारा करतोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या जातात. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मैदानामध्ये कष्ट करावेच लागतील. यावेळेस मात्र विकेट मिळवायची असेल तर अचूक टप्प्यावरती चेंडू फेकावा लागेल तो निखिल याला. निखिल याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र चेंडू भिरकावला जातोय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव देखील येथे पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील येथे पूर्ण केली जाते. एकूण 2 धावा येथे वसूल केल्या जात आहेत त्या या दोन्ही सलामीवीरांकडून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना यष्टीरक्षक विश्वनाथ षटक क्रमांक 2. अजून देखील दुसऱ्या षटकाचा खेळ येते प्रगतीपथावर. निखिल याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातो या यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून एका धावेसाठी. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, परंतु इथे दुसरी धाव घेतली जात नाही आहे. एका धावेवर येथे समाधान मानावं लागतंय. काय आहे क्रिकेट? सोमवारपासून शनिवारपर्यंत मॅचची वाट पाहणं हे आहे क्रिकेट. घरातले ओरडतात म्हणून खोटं सांगून खेळायला जात आहे हे आहे क्रिकेट. संघामध्ये जागा मिळो अगर ना मिळो, संघाच्या विजयामध्ये सामील होणं हे आहे क्रिकेट. गावासाठी, आपल्या वाडीच्या सन्मानासाठी मैदानामध्ये जीव तोडून खेळणं हे आहे क्रिकेट. या चेंडूवरती मात्र एक धाव येथे वसूल केली जाते. धाव संख्येमध्ये मात्र एका धावेची भर पडते. धाव संख्या होते ते आतापर्यंत 10 धावा. यावेळेस मात्र चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. एक धाव देखील पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील येथे पूर्ण केली जाते. यावेळेस मात्र धावबाद होतोय. धावबाद करण्याची एक नामी संधी, परंतु यावेळेस मात्र एक जीवदान मिळता येते. पाहूया या जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उठवला जातो या फलंदाजाकडून. धाव संख्या होते ते आतापर्यंत 12. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळेस नवीन गोलंदाजीसाठी येतोय तो राजेश. पाहूया कशा प्रकारचे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज राजेश. एका हाती सामन्याची सूत्र
ज्याने आपल्या खांद्यावरती जबाबदारी पेलवली होती तोच राजेश अंतिम सामन्यामध्ये उत्तुंग असे 2 षटकार याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच राजेश निर्णायक षटक फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र स्वैर मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या धावसंख्येत एका धावेची भर पडते. सामन्याचं समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस मात्र नो चेंडू फेकला जातोय. 1 धाव देखील येथे पूर्ण केली जाते. एकूण 3 धावा येथे पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र गडबडलेल्या अवस्थेमध्ये राजेश चांगलं झालं होतं मग ते शेवटला 6 मारला नाहीत ना ते भारी. 6 शेवटचे भारी नाही रे नाही रे. डॉट म्हणजे सुंदर पद्धतीने कमबॅक करताना राजेश पहिला चेंडू त्याच्याकडून स्वैर पद्धतीने फेकला गेला होता. दुसरा चेंडू पंचांनी नो घोषित केला होता. यावेळेस मात्र थोडस कमबॅक पाहायला मिळत आहे. निर्धाव पद्धतीने फेकलेला हा चेंडू राजेशाचा. अशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असेल सर्व संघ सहकार्यांना. राजेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीने फेकलेला हा चेंडू. सलग 2 चेंडू येथे निर्धाव फेकले जात आहेत. याही खेळाडूला एक नामी संधी. 300 रुपये कमवण्याची एक संधी. 300 रुपये कमवायचे असेल तर चेंडू आपल्याला डॉट फेकावा लागेल. पाहूया राजेशचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू येतो या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एका धावेसाठी. आणि यावेळेस मात्र अजिंक्य शेठ धुंदूर यांचे 300 रुपये पुन्हा एकदा खिशामध्ये जाताना. 3 विकेट. नाही रे बक्षीस लावलेलं आहे ना. डॉट म्हणजे आता असे डॉट आले पाहिजेत. असे नाही रे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांकडे काहीसा दाद मागताना परंतु पंच आपल्याला फेटाळून लावताना फलंदाजाचा निर्धाव फेकलेला चेंडू. यावेळेस उत्कृष्ट पद्धतीने कमबॅक पाहायला मिळतोय ते राजेशाच्याकडून. पुन्हा एकदा राजेश निर्णायक षटक. 1 धावदार देखील पूर्ण केली जाते या चेंडूवरती. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत एका धावेची भर पडते. चर्चा करूया क्रिकेट या खेळाची. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ. धावसंख्या होते ते आतापर्यंत 18. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांची गरज. पराग आता मात्र पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदलताना येते पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि किती? 7 चेंडू 18 धावांची गरज. पाहूया चालू असलेला सामना कुठच्या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. चालू असलेला यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल टिपण्याचा प्रयत्न होतो का तो. 2 धावा काढण्याचा प्रयत्न. धावबाद करण्याची संधी. पाहूया पंच हवेमध्ये बोट. धावबाद दिला जात आहे. एका चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना ते यश मिळत आहे. फलंदाज बाद होतोय. तो हा
पहिला धक्का पाहायला मिळतोय तो किती झाले रे रन? 19 गेला 19 बरोबर. दुसऱ्या दुसऱ्या रनला आउट झाला. किती बाय 6 किती होता? 6 चेंडू आणि 17. अंतिम षटक निर्णायक षटक घेऊन येतोय तो मकरंद. 6 चेंडू 17 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे चेंडूला भिरकावलं जात आहे. या चेंडूवरती मात्र आतापर्यंत एक धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. पाहूया तिसरा धाव घेण्याचा या चेंडूवरती मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण असेल 5 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावांची गरज. पाहूया चालू असलेला सामना कुठचा संघ अंतिम सामन्यामध्ये हवी ठरतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली अचूक झेल टिपला जातो या क्षेत्ररक्षकाकडून. मोठा धक्का म्हणावा लागेल तो सार्थक 11 या संघाला. आतापर्यंत हे संघ अपराजित राहिलेले दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. यावेळेस मात्र नवीन फलंदाजीसाठी जातोय संतोष. अनुभवी असा फलंदाज संतोष. 4 चेंडू 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कशा प्रकारचा फटकेबाजी पाहायला मिळते ती संतोष याच्याकडून. चार चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मात्र बॉल घेऊन ठेव. एक बॉल आता जमा करून पटकन. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहताना येते पाहायला मिळत आहे. मकरंद याचा पुढील चेंडू. आता मात्र समीकरण असेल ते 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातोय लेक्सच्या दिशेने. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या होते ते आतापर्यंत 2 गडी बाद 23 धावा. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे अतिरिक्त स्वरूपात 1 धाव येते पाहायला मिळते. धाव संख्येत 1 बदल येतोय. आता मात्र समीकरण बदलत आहे. संतोष याला या उर्वरित 2 चेंडूंवरती सलग 2 षटकार ठोकावे लागतील. संतोष याने सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले तर अनंत कुळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज कायसा गडबडलेल्या अवस्थेमध्ये. हात मात्र समीकरण असेल सामन्याचं 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 1 बाउन्सचा इशारा पंच घोषित करताना. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषेवर 6 धावांसाठी. अजून देखील सामना येतोय संपलेला नाही. यावेळेस मात्र कष्ट करावे लागतील ते संतोष याला. अजून देखील 1 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत झुकलेला हात चालू असलेला अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईनमॅन आपापली जागा आपण लगेचच घ्यायचे. लाईनमॅन पाहूया या अंतिम चेंडूवरती पहिल्या पर्वतीला पहिल्या चषकावरती कुठचा संघ अंतिम
अंतिम सामना जिंकून पहिल्या चषकावरती कुठचा संघ आपलं नाव करतोय काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळेस पहिल्या चषकावरती नाव करलं जात आहे चिन्मय राजे जल्लोष. जल्लोष पवार या संघाचा अंतिम विजेता संघ ठरला जातोय. अपराजित संघ ठरला जातोय तो चिन्मय राजे. दिमाखदार अशी कामगिरी या संघाने केली. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरीचं प्रदर्शन या संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. हॅलो संपली आता फायनल झाली. होय होय. तिथेच ठेव कॅमेरा.